महाराष्ट्रातले गृहमंत्री सध्या नेमके कुठल्या विषयावरती काम करतात याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। मस्साजोगच्या प्रकरणाला संतोष देशमुख यांच्या हत्येला, यांची निर्घृण हत्या झाली, त्या हत्येला जवळजवळ 70 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा आरोपी सापडत नाहीत। मग आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री नेमके काय करतायत हाच सवाल आम्हाला पडला आणि त्याचं उत्तर मागण्यासाठी खरं तर आम्हाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटीची वेळ आम्ही मागितलेली आहे। ती मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो। मराठा क्रांती मोर्चाची ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही त्यांच्यापुढे मांडणार आहोत। जर आम्हाला वेळ दिली नाही तर मराठा क्रांती मोर्चाने त्यांचं नियोजन ठेवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत। फक्त आम्हाला वेळ नाही दिली तर त्याची पुढची जी काही प्रक्रिया आहे ती त्यांच्या समोर निश्चित येईल। अमित शहा आजच पुणे दौऱ्यावर आहेत, आम्ही सीपी साहेबांना पण याबद्दल सांगितलं आहे की जर आम्हाला वेळ मिळाली नाही तर आम्हाला याबद्दल आंदोलन करावं लागेल। मग ती जबाबदारी आमची नसणार आहे, कारण आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, आमच्याही भावना या समजल्या पाहिजे। आजही आरोपींना तिथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, तिथे त्यांना मटण खाऊ घालतात, त्यांना मोठमोठ्या बॅगांमधनं सामान पोहोचवलं जातं। मग हे नेमकं चाललंय काय? मग आपले गृहमंत्री नेमके काय करतायत? मग आपले कायदे कशासाठी बनले आहेत हा सवाल आहे आमचा। आपकी मागणी क्या होगी? अभी अमित शाह जी इधर आए हुए पुणे में, एक जण बाईट केला ना, तो तिकडनं विचारतो, तू इकडनं विचारतो। हा काढा हे पाठवून द्या सर। शहांची पुण्यात बैठक आहे। मराठा आंदोलक अमित शहांच्या भेटीसाठी मागणी करतायत, तर अमित शहांची पुण्यात बैठक पार पडणार आहे। आपली काय मागणी आहे? 38 सेंटीमीटर सुद्धा काढावी ना। जवळपास अजून 250 वर काम आहे। गोष्ट ठेवली जाणार नाही। 60% काम झालं भिंतीपाड्यासाठी थोडी हे केलं होतं, भिंतीपाड्यासाठी कारण काम मध्ये काय चालतं काढले ना वेळ ते देणार होते। अजून आम्हाला काही निरोप नाहीये, पण आम्हाला आशा आहे की या ठिकाणी मुरली अण्णामुळे एक मराठा समाजातनं पुढे आलेले आहेत आणि ते नक्की मराठा समाजाला न्याय देण्यासाठी वेळ घेऊन देतील। मॅडम याकडे सिपिनची भेट झाली, काय झालं भेटीत, काय बोलणं झालं? सिपिनच्या भेटीमध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं की आम्हाला माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेटीची वेळ हवी आहे। त्याच्यामध्ये मस्साजोग प्रकरणामध्ये जो काय हलगर्जीपणा चाललेला आहे, तपासामध्ये फेरफार होत आहेत, आरोपी सापडत नाहीयेत, याबद्दल कडक कारवाई झाली पाहिजे आणि सर्व आरोपी सापडले पाहिजे। आणि त्यासाठी म्हणून आम्ही ती वेळ सिपिनकडे मागितली, जेणेकरून मराठा क्रांती मोर्चाला कुठल्याही प्रकारचं याला चुकीचं वळण द्यायचं नाहीये। आम्हाला आंदोलनाचं पाऊल तुम्ही उचलायला लावू नका असं या निमित्तानं आम्हाला सांगायचं होतं। पोलीस आयुक्तांसोबत सुद्धा बैठक झाली होती। पोलीस आयुक्तांना आम्ही तेच सांगितलं की आम्हाला माननीय केंद्रीय मंत्री गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांची भेटीची वेळ हवी आहे। आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटून मस्साजोग प्रकरणातील महत्वाचे ठळक मुद्दे या निमित्तानं मांडून त्याबद्दल योग्य तपास होत नाहीये। महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांनी त्याच्यात जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे अशी आमची मागणी त्या निमित्तानं आम्ही ठेवलेली होती आणि ती मागणी त्यांच्यापुढे मांडण्यासाठी आम्ही त्यांची वेळ मागितलेली होती। काय आता काय झालं? आता भेट तर तुमची झाली नाही, पुढचं काय दिशा असणार आहे? आता आमची पुढची दिशा हीच असणार आहे की अमित शहा यांना भेटणे आणि जर नाही भेटले तर त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याच्या विचारामध्ये आहोत। क्रांती मोर्चाचे किती आंदोलक आता दाखल झाले आहेत हॉटेलमध्ये? आता जवळपास या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे आंदोलन थांबलेले आहेत, पण ज्या वेळेस आमच्या लक्षात येईल की बाबा आम्हाला भेटीची वेळ मिळत नाही तर सगळेजण इथे उपस्थित होतील।
महाराष्ट्राचे ग्राहक आता अपयशी ठरलेले त्यांनी ज्या पद्धतीने मत्स्योद्योगच्या प्रकरणाचा तपास करत नाहीयेत याच्यावरनं आम्हाला खात्री आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये नाही मिळणार नाही. पुढे काय करणार आम्ही दिल्लीला देखील त्यांना आम्ही सोसायटीच्या पाठीमागचा विषय बोलतो आहात. ज्या भिंती सांगितलं गेलं की JCB साठी पाडतोय त्या फक्त पाडल्या गेलेल्या आहेत. अरे बाबू तुझा कॅमेरा अर्धा येतोय माझं घे ना थोडा असा झूम करता नाही येत का? अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत आणि अमित शहांची पुण्यात बैठक पार पडते. तर मराठा आंदोलक अमित शहांच्या भेटीची वेळ मागतायत. मत्स्योद्योग प्रकरणात बीड प्रकरणाविरुद्ध आरोपी लवकरात लवकर सापडावा यासाठी मराठा आंदोलक आक्रमक झालेत. कुटुंबीय जगतंय आणि किती त्यांच्यावर प्रेशर आहे हे आपण सर्वांनी मीडियाने आपल्याला माहिती आहे. काय मागणी करण्यासाठी आल्या गृहमंत्र्यांकडे हीच मागणी कुठल्याही समितीचं काम हे आजपर्यंत जगजाहीर झालेलं नाहीये, परंतु ज्या पद्धतीने अजूनही आरोपी सापडलेले नाहीयेत आणि ज्या पद्धतीने तिथं जे पकडले त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते याच्यावरनं एक सिद्ध होत आहे की महाराष्ट्रातलं गृह खातं हे तिथं योग्य प्रकारे काम करत नाहीये. म्हणून आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. त्यांची वेळ मागितलेली आहे की मराठा क्रांती मोर्चाची मागणी त्याच्यामध्ये आम्ही हीच मागणी करणे की मत्स्योद्योग प्रकरणामध्ये जे काही चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी योग्य तपासासाठी आदेश द्यावेत. या ठिकाणी तिथली जी राख आहे जी औष्णिक राख आहे त्याच्या संदर्भामध्ये जे सिक्युरिटी आहे ती CRPFची त्या ठिकाणी सिक्युरिटी लावावी. या सर्व याच्यामध्ये ईडीची चौकशी व्हावी कारण मोठ्या कोट्यावधी प्रमाणात या ठिकाणी बेहिशोबी मालमत्ता आलेली आहे त्याची देखील चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी करणार आहोत. नाही कोणाची ईडीची मागणी करतो ही संपूर्ण संपत्ती या ठिकाणी वाल्मिक कराड असेल धनंजय मुंडे असतील यांच्या सर्वांची एवढी मोठी मालमत्ता जर बाहेर पडत असेल तर त्याची ईडीची चौकशी झाली पाहिजे. आजपर्यंत नको तिथं ईडी बोलवलं नाही तरी जाती इथं एवढं मोठा उघड झाले तरी सुद्धा ईडी जात नाहीये. हा देखील एक संशयाचा भाग आहे. म्हणून आम्ही ईडीवर पण संशय आहे महाराष्ट्राच्या गृह खात्यावर संशय आहे म्हणून आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली. अजून भेट झालेली नाही. पोलिसांनी आम्हाला सांगितलं होतं परंतु अजूनही आम्हाला वेळ मिळालेली नाही. आम्हाला आशा आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.